चला एका नवीन कीटकनाशकाबद्दल जाणून घेऊया जे पिकांचं आरोग्य आणि उत्पन्न वाढवतं. तुडतुडे आणि पांढऱ्या माशीसारख्या रसशोषक किडींमुळे पिकाच्या उत्पन्नाला मोठा फटका बसतो. म्हणूनच BASF घेऊन आला आहे सेफिना या किडींवर नियंत्रण मिळवण्यासाठी एक नवीन उपाय. यात आहे ॲफिडोपायरोपेन, एक नवीन सक्रिय घटक जो एकदम वेगळ्या पद्धतीने काम करतो. हे थेट कीटकांच्या संतुलन ठेवणाऱ्या अवयवांवर परिणाम करतं, त्यामुळे किडी लगेचच खाणं थांबवतात. या जलद परिणामामुळे पिकांचं नुकसान तर थांबतंच, शिवाय झाडं निरोगी राहतात. आणि याचा दृश्य परिणाम म्हणजे दर्जेदार कापूस आणि ताज्या टवटवीत भाज्या मिळतात. कापूस, वांगी आणि काकडी या पिकांसाठी हे अचूक प्रमाण वापरणं महत्त्वाचं आहे. फवारणीचं वेळापत्रक अगदी सोपं आहे. किडी दिसताच पहिली आणि 10 दिवसांनी दुसरी फवारणी. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, चांगल्या परिणामांसाठी फवारणी करताना संपूर्ण झाड भिजलं पाहिजे. पण विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की इतक्या प्रभावी साधनाचा अतिवापर झाल्यास काय होईल. अभ्यासानुसार काही किडींमध्ये या कीटकनाशकाला विरोध करण्याची क्षमता वाढते आहे. हे बघा, फक्त 3 वर्षात प्रतिकारशक्ती कमी पातळीवरून थेट उच्च पातळीवर पोचली आहे. यावर शास्त्रज्ञ एक सोपा उपाय सांगतात: कीटकनाशके नेहमी आलटून पालटून वापरा. म्हणजेच अशी कीटकनाशकं आलटून पालटून वापरायची ज्यांची कार्यपद्धती एकमेकांपेक्षा वेगळी आहे. म्हणजे सेफिना वापरल्यावर पुढच्या वेळी दुसऱ्या गटातला कीटकनाशक वापरायला हवा. यामुळे सेफिनाची परिणामकारकता टिकून राहते आणि कीटकनाशकांवरचा खर्चही वाचतो. चला तर मग या चर्चेतले महत्त्वाचे मुद्दे पुन्हा एकदा लक्षात घेऊया. त्यामुळे विचार करा, कीड नियंत्रणाची आपली पद्धत फक्त या हंगामापुरती आहे की भविष्याचा वेध घेणारी.